नगरीच्या नगरसेविका शोभाताई बुरांडे इथे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं. धन्यवाद. मंजिरी मुरुगकर ताईच म्हणेल मी, कारण अजून पुढची 100 वर्ष त्यांना जगायचं आहे. एका व्यक्तीचा वाढदिवस ज्यावेळी असतो त्यावेळी त्याच्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी होत असतं. पण ज्यावेळी एका संस्थेचा वाढदिवस, संस्थेचा वर्धापन दिवस असतो, त्यावेळी ती संस्था 1 वर्षाने मोठी होत असते. काय नाव आहे? नगरसेविका नाव काय? नगरसेविका देवानगरीच्या नगरसेविका बुरांडे ताई यांचं स्वागत माधुरीताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. देवानगरीतही रुग्ण सेवा मंडळाचा प्रसार झाला. धन्यवाद. संस्थेचे माननीय कोषाध्यक्ष श्री अविनाश आचार्य साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आभार प्रदर्शनानंतर लगेचच आपला पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे. चहा पानाची व्यवस्था आदरणीय व्यासपीठ आणि सभागृहात उपस्थित मान्यवर सर्वांना माझा नमस्कार आणि रुग्णसेवा मंडळाच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना. सब समाज को लिए साथ में, आगे है बढ़ते जाना. इतना आगे जिसका कोई छोर नहीं. इतना आगे जिसका कोई छोर नहीं. जहाँ पूर्णता मर्यादा हो, सीमाओं की डोर नहीं. सभी दिशाएं मिल जाती है, उस अनंत नभ को है पाना. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना. सब समाज को लिए साथ में, आगे है बढ़ते जाना. जमेल त्या मार्गाने जमेल तेवढे योगदान देऊन निरपेक्ष कर्म आणि सेवेद्वारे संपूर्ण समाजाच्या हिताच्या मार्गावर यशस्वीपणे जाण्यासाठी आवश्यक दूरदृष्टी, मार्गदर्शन, प्रेरणा, शुभ आशीर्वाद. आजच्या या कार्यक्रमात एकाहून एक सुंदर भाषण, विचारांचं मांडणी आणि व्याख्यानाद्वारे तसेच सत्य पण अतिशय रंजक घटनांद्वारे आपल्या सर्वांना आज नक्कीच मिळालेले आहेत. म्हणूनच या कार्यक्रमातील सर्व वक्त्यांचे आणि मान्यवरांचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी इथे उभा आहे. आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विनोद भाले सर, त्यांच्याबद्दल काय बोलावं. नव्या युगाची हाक आम्हाला, झेप आमची यशाकडे. नव्या युगाची हाक आम्हाला, झेप आमची यशाकडे. धमक कुणाची आडवायाची, गती आमची पुढे पुढे. अशा या उक्तीप्रमाणे उत्तुंग ध्येयाने प्रेरित, अविरत प्रयत्नशील राहून अतिशय जोमाने वाटचाल करत एकानंतर एक यशाची शिखरे सर करणारे, सोबतच सामाजिक बांधिलकीची मूल्ये जपून सहकार्यासाठी, मदतीसाठी, समाजसेवेसाठी सदैव तत्पर असणारे असे आदर्श व्यक्तिमत्व
डॉक्टर विनोद भाले, लाईफलाईन मेडिकल डिव्हायसेस प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. आपल्या व्यस्त दिनचर्येतून आपण वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्या आनंदात सहभागी झालात आणि आपले अनुभवी बोल आणि प्रेरणादायी विचार आमच्यासमोर मांडलेत. त्याबद्दल रुग्णसेवा मंडळाच्या वतीने मी आपले हार्दिक आभार मानतो. आजचे दुसरे प्रमुख पाहुणे अंकुशराव नानासाहेब कदम, कुलपती MGM विद्यापीठ. आज प्रकृती ठीक नसल्यामुळे इथे आले नाही आहेत, पण त्यांचं ऋणनिर्देश करणे ही अतिशय आवश्यक आहे, कारण हा जो भव्य दिव्य हॉल आपल्याला उपलब्ध झालेला आहे हा त्यांच्या सहकार्यामुळेच झालेला आहे. म्हणून ते जरी नसले तरी मी त्यांचे इथे आभार व्यक्त करतो. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते आणि सुखावते. चांगल्या माणसांच्या सानिध्यात जीवन आनंदी आणि समृद्ध होते. म्हणून डॉक्टर VL धारूरकर सरांसारख्या उच्च विद्याविभूषित आणि प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व आपल्यात असणे म्हणजे आपले भाग्यच आहे. आपले बहुमोल विचार, प्रेरणादायी मार्गदर्शन आम्हा सर्वांमध्ये नेहमीच मनोबल आणि उत्साह वाढवणारे असते. असेच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सदैव आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत. वेळोवेळी सहकार्य करून प्रोत्साहन देणाऱ्या आदरणीय धारूरकर सरांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण ही व्यक्ती कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व हे अमर राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रवींद्र जोगदंड सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांनीसुद्धा रंजक गोष्टी सांगून अतिशय मोलाचं विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. नको मुळी मान मरातब काही, कीर्तीची आम्हा हाव मुळीही नाही. सर्वस्व अर्पिले ध्येया ठाई, समाज ऋणाची करण्या उतराई. असेच काहीसे व्यक्तिमत्व असणारे, आपल्या कार्यात स्वतःला स्वतः झोकून देणारे आणि आपल्या कार्याने आणि कृतीने इतरांनाही प्रोत्साहित करणारे, रुग्णसेवा मंडळाच्या यशस्वी वाटचालीसाठी सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे माजी महापौर प्रमोदजी राठोडसुद्धा आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचं ऋणनिर्देश नाही केलं तर हे कार्यक्रमाला पूर्णत्व येणार नाही. म्हणून मी त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या रुग्णसेवा मंडळाच्या स्थापनेपासून आमच्यासोबत असणाऱ्या माजी नगरसेविका माधुरीताई आदवंत, ह्या म्हणजे आमच्या रुग्णसेवा मंडळाच्या कुटुंबापैकीच एक असल्यासारख्या आहेत. त्या कुठल्याही क्षणी कुठल्याही मदतीसाठी सदैव तत्पर असतात आणि त्यांचाही ह्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. वेळोवेळी त्या आपल्याला मार्गदर्शनही करीत असतात. त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी मोलाची मदत केली. त्यामध्ये MGMच्याच सौ ऐश्वर्या जोशी, त्यांचेही आभार व्यक्त करतो, कारण हा हॉल आणि इथल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी झालाच नसता. त्याच्यामुळं त्यांचेही मनापासून आभार. तसेच मनोज हिवरडे हे MPSC परीक्षेसाठी सुट्टीवर होते, तरी पण त्यांनी आमच्याबरोबर सतत राहून त्यांचं अमूल्य वेळ आणि सहकार्य दिलं
आणि आम्हाला ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यांचेही मी ऋणनिर्देश करतो. तसेच श्री आनंद परळीकर, विजयकुमार रामदास सर आणि त्या वाद्यवृंद संच, त्यांचे ध्वनी व्यवस्था नियोजन करणारे, तसेच रुग्णसेवा मंडळाचे बॅनर, रजिस्टर, पॉम्पलेट्स इत्यादी उत्कृष्ट व वेळेवर छपाई करणारे, अशा प्रकारे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्वजण वेळात वेळ काढून